आजकाल ना ब्लशचं क्रेज खूप आहे. सगळ्यांना ब्लश लावायला खूप आवडतं. पण भरपूर जण कन्फ्यूज असतात. त्यांना त्यांच्या स्किन टोननुसार परफेक्ट ब्लशसुद्धा सिलेक्ट करता येत नाही. भरपूर जणांच्या स्किनवर तर ते वेगळं दिसतं. ते नॅचरल लूकसुद्धा त्यांना देत नाही. तर मी आज तुमच्या सगळ्यांचं हेच कन्फ्युजन दूर करणार आहेत आणि तुम्हाला इझी वेमध्ये तुमच्या स्किन टोननुसार परफेक्ट ब्लश कसं सिलेक्ट करायचं आहे ते सांगणार आहे. खूप इझी वेमध्ये सांगणार आहे. मी तुम्हाला कन्फ्यूजसुद्धा नाही करणार आहे आणि मार्केटमध्ये खूप सारे ब्लश अवेलेबल आहेत. तर त्यानुसार त्यामधले तुम्हाला तुमच्या परफेक्ट स्किन टोननुसार ब्लश कसे सिलेक्ट करायचे तेही सांगणार आहेत. आणि त्यातल्या त्यात मी आज तुम्हाला ब्लश पॅलेटसुद्धा एक सांगणार आहे जे अफोर्डेबल आहे आणि मस्त आहे. तर यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल आणि आवडला तर सबस्क्राईब नक्की करा आणि लाईकसुद्धा करा. तर चला मग बघूया. तर आपले स्किन टोन 3 प्रकारचे असतात. लाईट, मीडियम आणि डार्क. ठीक आहे. आणि आपले अंडरटोनसुद्धा 3 प्रकारचे असतात. कूल, वॉर्म आणि न्यूट्रल. तुम्हाला ना 2 बेसिक गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. जेवढा तुमच्या स्किनचा कलर डार्क जाईल ना, तेवढा तुम्ही ब्लश डार्क निवडा आणि जेवढा स्किनचा कलर फेअरमध्ये जाईल ना, तेवढाच ब्लशचा कलर लाईटमध्ये निवडा. ठीक आहे. ह्या 2 गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. तर तुम्हाला इझी जाईल. उदाहरणार्थ जर तुम्ही लाईट स्किन टोनचे असाल आणि जर तुम्ही डार्क ब्लश अप्लाय केला तर तो तुम्हाला नॅचरल लुक नाही देणार. ठीक आहे. तो खूप जास्त वाटेल तुमच्या स्किनवर, खूप जास्त लावल्यासारखा दिसेल. ठीक आहे. आणि जर तुम्ही डार्क स्किन टोनचे असाल आणि जर तुम्ही लाईट ब्लश अप्लाय केला असेल तर तो सुद्धा तुम्हाला मेल्ट होऊन जाईल स्किनवर. तो दिसणारच नाही तुमच्या स्किनवर कोणता कलर अप्लाय केला आहे म्हणून. ठीक आहे. तर तुम्हाला 2 बेसिक गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. डार्क स्किनसाठी डार्क कलर आणि लाईट स्किनसाठी लाईट कलर, म्हणजे डार्क डार्क, लाईट लाईट. आता बघूया आपण तुमच्या स्किन टोनसाठी तुम्ही कसे ब्लश सिलेक्ट करू शकाल. तुम्ही जर फेअर स्किन टोनचे असाल तर हा लाईट कोरल कलर अप्लाय करू शकता, म्हणजे छान दिसेल हा. जर तुम्ही कूल अंडरटोनमध्ये येत असाल, सॉफ्ट पिंक हा सुद्धा खूप सुंदर दिसेल. तुम्ही मिक्स मॅच करून सुद्धा अप्लाय करू शकता. आणि जर तुम्ही वॉर्म अंडरटोनमध्ये येत असाल ना, तर हा पीच कलर खूप सुंदर दिसेल. पीच कलरच निवडायचे वॉर्म अंडरटोनसाठी. पिंक नाही निवडायचे, ते नॅचरल नाही दिसणार. ठीक आहे. एवढी गोष्ट लक्षात ठेवायची. जर तुम्ही मीडियम स्किन टोनचे असाल तर हा ब्राईट पिंक कूल अंडरटोनमध्ये येत असाल तर घेऊ शकता. हा कलरसुद्धा घेऊ शकता तुम्ही. जर तुम्ही न्यूट्रलमध्ये येत असाल तर तुम्ही हे 2 मिक्स मॅच करून सुद्धा अप्लाय करू शकता. जर तुम्ही वॉर्म अंडरटोनमध्ये येत असाल तर हा डीप पीच कलर तुम्ही अप्लाय करू शकता. खूप सुंदर दिसेल, मस्त दिसतो हा कलर. नंतर जर तुम्ही डार्क स्किनचे असाल तर हा फुशिया कलरसुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता. ह्या कूल अंडरटोन वाल्यांसाठी हा कलर स्पेशली खूप छान दिसेल. हा डार्क पिंकसुद्धा चांगला दिसेल जर तुम्ही न्यूट्रल अंडरटोनमध्ये येत असाल. आणि मिक्स मॅच करूनसुद्धा तुम्ही हे 2 कलर यूज करू शकता. ठीक आहे. यानंतर जर तुम्ही वॉर्म अंडरटोनमध्ये येत असाल तर हा ऑरेंज कलर खूप सुंदर दिसतो, एक नंबर दिसतो, खूप मस्त दिसतो. तर तुम्ही डोळे बंद करून घ्या. ठीक आहे. डार्क स्किन टोनवाले. त्यानंतर जर तुम्हाला ब्रॉन्झी लुक क्रिएट करायचं असेल ना, अशा प्रकारचा तुम्ही हा डार्क ब्राऊन कलर चूज करू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचे ब्लश सिलेक्ट करा. इझी जाईल तुम्हाला सिलेक्ट करायला. आणि बेसिक पॉईंट मी तुम्हाला सांगितले आहे जे तुम्हाला इझिली ब्लश सिलेक्ट करायला इझी जाईल. ठीक आहे. तर यानंतर मी तुम्हाला ब्लश पॅलेटबद्दल सांगत आहे. हे मी बिगनर असताना ब्लश पॅलेट घेतलं होतं. हा बेटर चिकी नावाचा ब्लश पॅलेट आहे. 2 नंबर म्हणजे आहे याचा नंबर पॅलेटचा. मी हा ॲमेझॉनवरून ऑर्डर केला होता आणि खूप मस्त असा पॅलेट आहे. हा खूप अफोर्डेबलमध्ये मिळेल तुम्हाला. खूप जास्त अफोर्डेबल आहे यार, खूप जास्त. मलासुद्धा विश्वास नाही वाटत होता की इतका चांगला पॅलेट इतक्या कमी प्राईसमध्ये कसा मिळू शकतो. ठीक आहे. आणि खूप असा पिगमेंटेड आहे हा पॅलेट. आणि कलरसुद्धा खूप मस्त आहे, असे ब्राईट कलर आहे. तुमच्या 3ही स्किन टोननुसार तुम्हाला या पॅलेटमध्ये कलर मिळून जाईल. तुम्ही डोळे बंद करून घ्या. मिक्स मॅच करूनसुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता हे सगळे कलर. खूप मस्त दिसेल आणि पिगमेंटेड खूप आहे हा. आता माझं स्किन रॉ आहे. मी कोणतंही मेकअप वगैरे नाही केला आहे स्किनवर. ठीक आहे. कोणतंही फाउंडेशन अप्लाय नाही केलं आहे. तरीसुद्धा याचं पिगमेंटेशन तुम्ही बघू शकता किती आहे. ठीक आहे. खूप जास्त पिगमेंटेड आहे हा. तुम्ही जर मेकअप केल्यानंतर जर हा ब्लश अप्लाय केला ना तर खूप जास्त लागेल. त्याच्यामुळे थोडं केअरफुल राहावं लागेल. इतका पिगमेंटेड आहे. तर या प्रकारे हा ब्लशसुद्धा पॅलेट तुम्ही बाय करू शकता आणि ठेवू शकता. आणि जर मला याची लिंक मिळाली तर तुम्हाला मी लिंकसुद्धा देईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तर तुम्ही त्यातून बघून बाय करू शकाल. ठीक आहे. तर खूप मस्त असं पॅलेट आहे. खूप अफोर्डेबल आहे, खूप पिगमेंटेड आहे, लाँग लास्टिंग आहे आणि मस्त आहे. तुम्ही जर बिगिनर असाल तर घेऊ शकता. थँक यू.